हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल एम फॉर महेश. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कॅप्शनवरनं तुम्हाला कळलंच असेल की आपण निघालो आहोत शिर्डीला. तर हा मॉर्निंगचा प्रवास आहे, तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा गाईज. गाईज बघू शकता आता सकाळचे वाजले आहेत 6 आणि हा बाहेरचं दृश्य तुम्ही बघू शकता. सकाळचं वातावरण आणि गाडीमध्ये सगळे झोपले आहेत. नो झोपले नाही आहेत, अर्धे जण व्हिडिओज काढतात आहे. बघा, हे आमची सुरतवरनं आंटी आली आहे, दिसणार नाही आता. सकाळची 6 वाजले आहेत. गाईस बघा, सकाळचं दृश्य मॉर्निंग. तर कितीही निसर्गाची विस्मरणीय अनुभव आहे. निसर्गाचं देण आपल्याला आहे, जे आपण डोळ्यामध्ये टिपू शकतो. खूप सुंदर अशी पहाट होती आणि जस्ट थंडीला सुरुवात झाली आहे गाईज. तर आपला प्रवास असंच कंटिन्यू राहील, पुढे पाहत राहा गाईज. हाथ में लगेगा सुंदर वाला। अशा प्रकारे आम्ही गाडीत चहा, उपमा आणि पोह्याचा नाश्ता करून आपला पुढचा प्रवास सुरू झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण शिर्डीला टच झालो आहोत. आणि हे पहा प्रसादालय. ॲक्च्युली आमच्या सरांचा बड्डे असल्याकारणाने आम्ही सगळे फॅमिलीसोबत आलो आहोत शिर्डीला. त्यांना शिर्डीला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. तर पुढे आपल्याला कळेल धमाल मस्ती कशी आम्ही करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. हॉटेलवरती सगळे चेक इन करत आहेत. चांगली झोप झाल्यानंतर असं टायर्ड. तो हे गाईज आता आम्ही सकाळच्या 4 वाजताच्या प्रवासानंतर लाईक अराउंड इट टूक 4 आवर्स. तर आम्ही आता पोहोचलो आहोत हॉटेलवरती. तर बघू शकता सगळे आता चेक इन करत आहेत आणि प्लस आता आमचे बॅग्स निघणार. हे माझं फेवरेट गाडी आहे ॲप आणि एवढे सामान आहेत. सो वी आर गोना स्टे फॉर मॅक्स टू मॅक्स 4 to 5 days. तर बघू शकता हा हॉटेल आहे. इट्स अमेझिंग. आणि मंदिर इथे आजूबाजूलाच आहे. तर आपण करूया दर्शन. आता अवतार बघू शकता तुम्ही गाईज. आता फ्रेश होऊन आम्ही रेडी होऊन तुम्हाला भेटू थोड्याच वेळात. सगळे आता इथे विश्राम करत आहेत. सड़क पे तिला उसका बेटा तर अशा प्रकारे मजा मस्ती करत करत आम्ही आता पोचत आहोत एका एन जी ओला भेट द्यायला. तिथे त्यांना एन जी ओमध्ये थोडीशी हेल्प करायची होती, म्हणून आम्ही नाशिकच्या एन जी ओमध्ये पोचत आहोत. तर हे पहा. चालू. ओम साईराम। ओम साईराम. आज ये साई आश्रय परिवार है। हाँ यहाँ पे ये अन्नदान गृह है। यहाँ पे जो बुजुर्ग लोग रहते हैं हाँ खाना खाने के लिए, और बच्चे आते हैं खाना खाने के लिए। हाँ हाँ बाकी यहाँ पे हैंडीकैप लोग हैं, वो बिल्डिंग जो दिख रहा है हाँ हाँ वहाँ पर नीचे ओल्ड एज मेंबर रहते हैं, हाँ हाँ. ऊपर सेकंड फ्लोर पे लड़के और लड़कियाँ रहती हैं। अच्छा. और बाकी में ये भोलेनाथ का मंदिर है, भोलेनाथ का। अरे वाह, थँक्यू. तर गाईज हे तुम्ही बघू शकता इथे शिवजीचं मंदिर आहे. आणि आता आम्ही तिथे दर्शनाला जात आहोत. आणि इथे बगीचा आहे त्यांचा. आणि इथे सगळे अनाथ मुलांचे आईबाबांचे राहण्याची व्यवस्था इथे आहे. किती सुंदर. आणि इथे गाईचं वस्त्रू आहे. तर गाईज हे आहे आश्रममधलं एक महादेवचं मंदिर. खूप सुंदर असं आहे. प्लीज दर्शन करून घ्या. देव सगळ्यांची मनोकामना पूर्ण करेल अशी देवाकडे प्रार्थना आहे. आणि पुढचा भाग आता कंटिन्यू येईल. तर पाहत रहा एम फॉर महेश.